ही कथा आहे वर्षा गावातील. इथे गेल्या 5 वर्षांपासून पाऊस पडलेला नाही. लोक पाण्याच्या एकेका थेंबासाठी व्याकुळ झाले आहेत. वर्षा गावातील नदी, तलाव आणि विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पण गावाच्या मधोमध एक विहीर अशी असते जी पाण्याने काठोकाठ भरलेली असते. पण ह्या विहिरीतून कोणीही पाणी भरू शकत नाही, कारण ही विहीर भूत आणि हडळींच्या ताब्यात असते. गावकरी हिम्मत करून त्या विहिरीजवळ जाऊन भूतांना प्रार्थना करतात. हे हडळ, हे भूता, आम्ही तुमच्याशी बोलायला आलो आहोत. कृपया प्रकट व्हा आणि आमच्या समोर या. हडळ आणि भूत विहिरीतून बाहेर येऊन पाण्यावर उभे राहतात. गावकरी हडळ आणि भूताला पाहून घाबरतात, पण आपलं भय लपवून त्यांच्याशी बोलायला लागतात. पूर्ण गाव पाण्यासाठी दारोदारी हिंडत आहे. पशु पक्षी तहानेने मरायला लागले आहेत. आता वेळ माणसांवर आली आहे. मग यात आम्ही काय करू शकतो? गावात 5 वर्षांपासून पाऊस पडलेला नाही, म्हणजेच याचा अर्थ तुम्ही सगळे पापी आहात. गावकऱ्यांवर दया दाखवून त्या विहिरीतलं पाणी भरू द्या आम्हाला. पाण्यासाठी आम्ही कधी नाही म्हणालो, पण त्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागेल. गावातल्या एका माणसाला विहिरीत ढकलावं लागेल. आम्ही त्या माणसाचं मांस खाऊन आणि रक्त पिऊन तुम्हाला पाणी भरायला देऊ. हे मान्य असेल तर पुढचं बोलूया, नाहीतर इथून निघून जा. गावकरी भूताचं बोलणं ऐकून निराश होऊन आपापल्या घरी निघून जातात. भूत आणि हडळ विहिरीवर पहारा द्यायला लागतात. गावकरी तांत्रिक बाबांना भेटतात आणि त्यांची अडचण सांगतात. तांत्रिक आपलं सगळं सामान घेऊन भूतांच्या विहिरीवर जातात. विहिरीच्या दगडांवर भूतांनी पाण्याचं दरपत्रक लिहिलेलं असतं. 10,000 लिटर पाण्यासाठी 1 बकरीचा बळी द्यावा लागेल. 1 लाख लिटर पाण्यासाठी 1 बैल आणि 10 लाख पाण्यासाठी एका माणसाचा बळी द्यावा लागेल. तांत्रिक बाबा तिथली माती उचलून मंत्र म्हणत विहिरीच्या पाण्यात टाकतात. भूत आणि हडळ पुन्हा हसत हसत बाहेर येतात. हा 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 हा, म्हणजे गावकरी आता तुला सुद्धा इथे घेऊन आलेत का तांत्रिक? तुला कष्ट घेण्याची गरज नाहीये तांत्रिक. ही आमची भूतांची विहीर आहे. यावर तुझे तंत्र मंत्र चालणार नाहीत. मी तुम्हाला समजवायला आलो आहे की ही विहीर गावकऱ्यांच्या स्वाधीन करा. पाणी देणं पुण्याचं काम असतं. हे पुण्य त्यावेळी कुठे गेलं होतं जेव्हा माझी आई पाण्याविना तडफडत होती. पण माझ्या आईला कोणी पाणी दिलं नाही. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा आम्ही भाऊ बहीण लहान होतो. गावातल्या लोकांनी अस्पृश्य समजून माझ्या आईला गावाच्या विहिरीचं पाणी पिऊ दिलं नाही. माझी आई जेव्हा जबरदस्ती पाणी प्यायला लागली तर गावातल्या लोकांनी तिला जबरदस्ती विहिरीत ढकलून दिलं. आई बरोबर आम्ही भाऊ आणि बहीण विहिरीत बुडून मेलो. तेव्हापासून आत्मा बनून आम्ही ह्याच विहिरीत राहू लागलो. आता ही विहीर आमची आहे. जा तांत्रिक, या निर्दयी गावकऱ्यांसाठी आमच्याशी शत्रुत्व घेऊ नकोस. तांत्रिक भूत आणि हडळीशी न भांडता तिथून निघून जातो. गावकऱ्यांमध्ये निराशा पसरते. तांत्रिक बाबांनी विहिरीला भूत आणि हडळपासून मुक्त केलं नाही, म्हणून गावकरी अस्वस्थ असतात. आपल्या सगळ्यांना तांत्रिक बाबांकडून खूप अपेक्षा होते, पण ते सुद्धा रिकाम्या हाती निघून गेले. आता आपल्याकडे कुठलाही दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला जर त्या विहिरीचं पाणी प्यायचं असेल तर आपल्याला त्या विहिरीची किंमत चुकवावी लागेल. हो भावा, 10,000 पाण्यासाठी 1 बकरीचा बळी तर आपण देऊच शकतो. गावकरी भूत आणि हडळ समोर हार मानतात आणि पाण्यासाठी बकरी आणि बैलाचा बळी द्यायला जातात. भूत आणि हडळ सुद्धा खूप खुश होतात. आता हीच गावकऱ्यांची दिनचर्या होऊन जाते. तांत्रिक बाबा एक दिवशी गावकऱ्यांना त्यांच्या जवळ बोलावतात आणि भूतांच्या विहिरीला भूतांपासून मुक्ती मिळण्याची योजना सांगतात.
मी भूतांच्या विहिरीला मुक्त करण्यासाठी एक योजना बनवली आहे. तुम्हा लोकांना माझी साथ द्यावी लागेल. बाबा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तर हे समजलो होतो की तुम्ही आम्हाला आमच्या परिस्थितीवर तसंच सोडून गेलात. तुम्ही लोकांना त्या बाई बरोबर चांगली वागणूक दाखवली नाहीत. जर त्या दिवशी त्या बाईला पाणी दिलं असतं तर तिची मुलं भूत आणि हडळ झाले नसते. बाबा, ती आमच्या पूर्वजांची चूक होती. जेव्हा आपल्या भूतांना त्रास असतो तेव्हा त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी कोणता ना कोणता उपाय करतच असतो. पण हा विचार नव्हता केला कधी की तो कधी माणूस होता तेव्हा त्याच्यावर किती अत्याचार केले होते. बाबा, आम्ही गावच्या भूत आणि हडळींचा कितीतरी वेळा क्षमा मागितलेली आहे, पण आम्हाला माफी मिळालेली नाही. ठीक आहे, आता माफी मागायची वेळ नाहीये. माझी योजना नीट लक्षात घेऊन ऐका. त्या विहिरीला भूत आणि हडळीपासून मुक्त करायचं असेल तर मला विहिरीच्या तळाशी बसून ध्यान करावं लागेल. बाबा, यामुळे काय होईल? त्या भूतांना बाहेर काढण्यासाठी मला विहिरीच्या आत जावं लागेल. तांत्रिक बाबा त्यांच्या योजनेनुसार विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने एक भुयार खोदून घेतात. रस्त्याच्या एका कडेने विहिरीच्या आतपर्यंत जाणारे असते. तांत्रिक बाबा त्या भुयारातून विहिरीच्या तळाशी जाऊन ध्यान लावतात. आपल्या मंत्र आणि तंत्राच्या जादूने हडळ आणि भूताच्या शक्तीचा नाश करतात. हडळ आणि भूत नाईलाजाने विहिरीच्या बाहेर येतात. तांत्रिक बाबा सुद्धा विहिरीच्या बाहेर येतात. तांत्रिक, तू मला शक्तिहीन केलं आहेस. तू हुशारीने विहिरीच्या तळाशी जाऊन आम्हाला बाहेर काढलेलं आहेस. तुम्ही सुद्धा गावकऱ्यांना पाण्यासाठी एक एक थेंबासाठी त्रास दिलेला आहे. आम्ही ही विहीर सोडून दुसरीकडे निघून जाऊ. आता या विहिरीतून गावकरी पाणी घेऊन जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. इथेच जाळून भस्म करू. नाही तांत्रिक, तू मला भस्म करू नकोस. आता आम्ही कोणालाही त्रास देणार नाही. तांत्रिक मात्र हडळ किंवा भूत कोणाचंच ऐकत नाही. दोघांनाही जाळून भस्म करतात आणि आपल्या मंत्राने विहिरीचं पाणी शुद्ध आणि पवित्र करून ती विहीर गावकऱ्यांच्या स्वाधीन करतात. गावकरी तांत्रिक बाबांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानतात. या गंगोत्रीमधून गावकऱ्यांना नव्याने आयुष्य मिळतं.